केळी संशोधन केंद्र आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, यावल जळगाव या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. आपल्या राज्यातील पहिलं फुलपाखराचं गाव म्हणून कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आलं आहे? तर मित्रांनो, पारपोली सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा, पारपोली सिंधुदुर्ग हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये किती सदस्य असतात? तर मित्रांनो 78 याचं योग्य उत्तर होईल. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा मित्रांनो, अमरावतीमध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी मित्रांनो शेकरू. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीचं उगमस्थान कोणतं आहे? तर गोदावरी नदीचं उगमस्थान मित्रांनो त्र्यंबकेश्वर. कोणतं? त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग कोणत्या 2 शहरापासून चालू झाला होता? तर मुंबई ते ठाणे मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पैठणीतील जायकवाडी जलाशयाचं नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर मित्रांनो योग्य उत्तर होईल. भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कर्जत आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. प्राणहिता म्हणून टिंबटिंब व टिंबटिंब यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखलं जातं. तर मित्रांनो वर्धा आणि वैनगंगा. मित्रांनो प्राणहिता म्हणून वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखलं जातं. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, रत्नागिरी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कोयना. कोणती? पहा, कोयना ही योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची. बघा, धरण आणि जलाशय. तर बघा, माणिक डोह शहाजी सागर एकदम बरोबर. भंडारदरा वीर बाजीराव जलाशय हे सुद्धा बरोबर आहे. तोतला डोह या ठिकाणी चुकीचा आहे मित्रांनो. वैतरणाला मुडक सागर म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 चुकीचे आहे. पहा, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर मित्रांनो हरियाल हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पहा, हरियाल. नेक्स्ट आहे पहा, चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? चिखलदरा. तर मित्रांनो चिखलदरा हे ऑप्शन क्रमांक 2 अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पेच राष्ट्रीय उद्यानाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? पेचला. तर मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे याचं योग्य उत्तर आहे. पहा, पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना कोठे आहे? काय प्रश्न आहे पहा, पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना. तर नाशिकमध्ये मित्रांनो पोस्टाचे कार्ड छापण्याचा कारखाना आहे. पहा, नेक्स्ट आहे मित्रांनो, कोणते थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही? पहा, थंड हवेचं ठिकाण विचारलंय. तर बघा पंचमढी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा, नेक्स्ट आहे पहा, टिंबटिंब हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तर मध्यवर्ती ठिकाण कोणतं आहे? नागपूर आहे मित्रांनो. ठिकाणी बघा आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे. पहा, या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी. पहा, अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो, कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही. पहा, नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये पहा तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत. पहा, पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. पहा, पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आत्ता होणारी PDCC बँक भरतीसाठी लागणारे 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत. पहा, आपल्याला काय करायचं आहे, 399 रुपये फोनपे गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा, 82 75 55 82 83 हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय पहा, या QR कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. पहा, संधीचं सोनं करा. आणि मित्रांनो या ठिकाणी पहा, जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय. पहा, झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची. पहा, हलगर्जीपणा करायचा नाही. आणि जे निगेटिव्ह आहेत पहा, तुझं काम होणार नाही, तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा, ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय. पहा, जो काही टाइम आहे पहा त्या टाइममध्ये आपल्याला लढायचंय. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते. पहा, कारण की पहा कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची. पहा, तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे. पहा, बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचंय. पहा, 399 रुपये आपल्याला फोनपे गुगल पेला पाठवायचे आहेत. पहा, 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे गुगल पेला दोन्हीला पण आहे. पहा, यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत. पहा,
त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिव्हेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिव्हेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिव्हेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे. रक्ताचं पाणी करायचंय पहा. खूप लढायचंय आपल्याला. कारण की पहा आपल्यामध्ये खूप मोठी पॉवर असते पहा. ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आहे आपल्याला देवाने, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. जांभी मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर जांभी मृदा मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं? रत्नागिरी जिल्हा. सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे खालीलपैकी? सर्वात नवीन जिल्हा विचारला मित्रांनो, तर पालघर हा सर्वात नवीन जिल्हा आहे पहा. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर आळंदी या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर आहे. पांढरे सोने कशाला म्हटलं जातं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, पांढरं सोनं हे कापसाला म्हटलं जातं पहा. गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? सिंह. आणि मित्रांनो हे कोणत्या राज्यात आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आता. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्राला समुद्रकिनारा कोणत्या प्रकारचा आहे? तर महाराष्ट्राला जो काही समुद्र किनारा आहे मित्रांनो कोणता आहे पहा? रिया. ऑप्शन क्रमांक 3. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प तर मित्रांनो नर्मदा नदीवरती आहे सरदार. महाराष्ट्राच्या ईशान्येला कोणत्या डोंगर रांगा आहेत? तर महाराष्ट्राच्या ईशान्येला दरकेसा टेकड्या आहेत मित्रांनो. कोणत्या? दरकेसा. नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हा रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुंभार्ली घाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कराड चिपळूण हे आपलं योग्य उत्तर होईल पहा. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही? तर कावेरी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय कावेरी. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो पहा. पतित पावन मंदिर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पतित पावन. तर मित्रांनो रत्नागिरीमध्ये बघा पतित पावन मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणतं आहे? तर वणी नाशिक मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर आणि मुल्हेर सांगा पटकन. बरोबर आहे पहा, नाशिक हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. खालीलपैकी अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. खालीलपैकी अयोग्य जोडी. तर बघा, जळगावची केळी, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, कोल्हापूरचं या ठिकाणी चुकीची पहा. कोल्हापूरला डाळिंब पिकत नाही. नेक्स्ट पहा, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 भोसरी. लक्षात ठेवा मित्रांनो भोसरी. मराठवाड्यामध्ये टोटल किती जिल्हे आहेत? तर बघा 8 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. चांदोली धरण हे कोणत्या नदीवर आहे? कोणतं? चांदोली. तर मित्रांनो वारणा नदीवर हे बघा चांदोली. लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाण्यामध्ये मित्रांनो लोणार सरोवर आपल्याला पाहायला मिळतं. झिरो मेल कोणत्या शहरात आहे? काय प्रश्न आहे पहा, झिरो मेल सांगा पटकन. तर नागपूर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा, झिरो माईल. गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी झालेली आहे? तर 26 ऑगस्टला झालेली पहा. पुढीलपैकी बरोबर जोडी आपल्याला ओळखायची पहा मित्रांनो. बरोबर जोडी ओळखायची. सह्याद्री एक्सप्रेस बघा कोल्हापूर मुंबई दरम्यान धावते, हे या ठिकाणी बरोबर आहे पहा. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर पुणे मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुणे. नेक्स्ट आहे पहा, पैनगंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगेमध्ये होतो? कोणत्या? पैनगंगा सांगा पटकन. तर अजिंठा डोंगर रांगामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं थंड हवेचे ठिकाणी पहा. खालीलपैकी कोणतं हे थंड हवेचे ठिकाण आहेत? तर पहा, लोणावळा सुद्धा आहे, पन्हाळा सुद्धा आहे, म्हैसमाळ सुद्धा आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं बरोबर आहे पहा. महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर कोयना मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. वैनगंगा व वर्धा या नद्या कोणत्या जिल्ह्याचे अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम सीमा तयार करते? सांगा पटकन. तर चंद्रपूर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, लीळा चरित्र हे साहित्य कोणी लिहिलं आहे? काय प्रश्न आहे पहा, लीळा चरित्र हे साहित्य कोणी लिहिलं आहे? तर म्हाईम भट. मित्रांनो म्हाईम भटने लीळा चरित्र हे साहित्य लिहिलेलं आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी संदर्भामध्ये घटना दुरुस्ती कोणती आहे? तर 101वी घटना दुरुस्ती मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. 101वी घटना दुरुस्ती. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाला काय म्हणतात? लाल बहादूर शास्त्री तर मित्रांनो त्यांना काय म्हणतात? विजय घाट असं म्हणतात. लक्षात ठेवायचे पहा, विजय घाट. पुढचा प्रश्न आहे पहा,
कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहिल्यानगर आपलं योग्य उत्तर होईल पहा. अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो अविनाश साबळे ट्रॅक अँड फील्ड या खेळाशी संबंधित आहे पहा. लखनौ शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो गोमती नदीकाठी बघा लखनौ हे शहर वसलेलं आहे पहा गोमती नदीकाठी. गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गीर अभयारण्य तर मित्रांनो सिंह. लक्षात ठेवा सिंहासाठी प्रसिद्ध आहे गीर अभयारण्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई तर 1761 ला पानिपतची बघा तिसरी लढाई करण्यात आलेली पहा. भारुड हा जो काही रचना प्रकार आहे हा कोणी रूढ केला? भारुड तर संत एकनाथ मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल भारुड. 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? 1867 मध्ये तर मित्रांनो आत्माराम पांडुरंग यांनी काय केलेलं आहे? प्रार्थना समाजाची स्थापना केलेली पहा 1867 मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? चला द्या उत्तर. तर व्हिएन्ना. लक्षात ठेवा मित्रांनो ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? तर व्हिएन्ना मध्ये आहे. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेतलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आनंदमठ मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. वंदे मातरम हे गीत आनंदमठ मधून घेतलेलं आहे. पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी चालू केलं? तर पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम हे धोंडो केशव कर्वे यांनी चालू केलं पहा. ऑप्शन क्रमांक 4 धोंडो केशव कर्वे. इंडियन पिनल कोडच्या जागी कोणता कायदा झाला आहे? तर इंडियन पिनल कोडच्या जागी कोणता कायदा झालेला आहे? तर भारतीय न्याय संहिता. लक्षात ठेवा भारतीय न्याय संहिता. नथुला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सिक्कीममध्ये मित्रांनो नथुला खिंड आपल्याला पाहायला मिळते. निलगिरी पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर निलगिरी पर्वतामधील सर्वोच्च शिखर आहे ऑप्शन क्रमांक 2 दोडा बेट्टा. कोणतं आहे पहा दोडा बेट्टा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तापी पाईपलाईन खालीलपैकी कोणत्या देशामधून येणार नाही? तर या ठिकाणी पहा इराणमधूनही येणार नाही. पंतप्रधानांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पंतप्रधानांचे सचिव म्हणून पहा शक्तिकांत दास मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा. इथे शक्तिकांत आहे शशिकांत नाही शक्तिकांत दास. समजलं? हे काय झालेले पंतप्रधानांचे नवीन सचिव. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिल्लीचे मुख्यमंत्रीपदी बघा रेखा गुप्ता ही आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा रेखा गुप्ता. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे? तर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या खेळाडूने घेतलेली पहा स्टीव्ह स्मिथ. समजलं? स्टीव्ह स्मिथने या ठिकाणी निवृत्ती घेतलेली आहे. तर बघा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेलं कांगार व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेलं कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? रुपये तर लवकरात लवकर फोनपे मध्ये जा आणि लगेच पीडीएफ घ्या मित्रांनो. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहा. आता जो काय झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा. जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्र रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका का आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे दाखी या ठिकाणी ओव्हर पडलेले आहेत. जेवढा काही दिवस आहे बघा त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही बँकेचे पेपर झाले असतील हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कम्प्युटर असेल मराठी व्याकरण असेल चालू घडामोडी असेल हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो 399 रुपयाला. जो काही QR कोड दिसतोय पहा तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्ही या ठिकाणी 399 रुपये सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर खूप चांगलं होईल पहा. आपल्या या ठिकाणी जर पाहिलं आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल.
त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या आणि मित्रांनो हा चान्स खूप छान आहे पहा. बघा आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाईमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाईम आपल्याकडे बघा तो टाईमाचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा किंवा क्यूआर स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या पी-डी-एफ सेंड करून देईल.